ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, प्रियाच्या कारस्थानाचा पाढा आता सगळ्यांनीच सुभेदार आणि किल्लेदार यांच्यासमोर वाचलेला असतो। कशा पद्धतीने प्रियाने लहानपणापासून किती मोठमोठे गुन्हे केले, तिच्या या खोडकर आणि खूपच जास्त आगाऊ स्वभावामुळे किती लोकांचं नुकसान झालं, अगदी तिच्या ह्या खोटारड्या बोलण्यामुळे किती लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला, याचा तिने कधीही हिशोब ठेवला नाही। एकापाठोपाठ एक गुन्हे ती करतच राहिली आणि तिला सुधारण्याची संधी दिली तर तिने सुधारण्याचं कधीही नाव घेतलं नाही। सुभेदार किल्लेदार सायली अर्जुन यांची ती खूप मोठी गुन्हेगार तर आहेच, पण त्याचबरोबर सगळ्यात मोठी गुन्हेगार ती त्या व्यक्तीची आहे ज्यांनी तिला नाव दिलं, तिला ओळख दिली, राहण्यासाठी डोक्यावरती छप्पर दिलं, आणि ते म्हणजे मधुभाऊ। मधुभाऊंची तर प्रिया खूप मोठी गुन्हेगार आहे। बबली लोखंडे हे तिची ओळख आता तिने लपवून ठेवली। मधुभाऊंनी तिला आपलं नाव दिलं, तिला असं नाव दिलं जे नाव ठेवल्यानंतर ती काहीतरी चांगलं करेल, जे सगळ्यांची प्रिय होईल, पण ती तसं काहीच करत नाही। उलट सगळ्यांची प्रिय न होता ती सगळ्यांची वाईटच झाली तिच्या ह्या वाईट गुणांमुळे। आणि शेवटीला प्रेक्षकांनो, आताही प्रियाने तेच केलं जे तिने करायला नको होतं। प्रिया इथे पुन्हा एकदा मधुभाऊंच्या जीवावरती उठलेली आहे। प्रियाच्या विरोधात साक्ष देण्यासाठी हॉस्पिटलमधून घरी आलेल्या मधुभाऊंच्या इथे आता ती पुन्हा जीवावरती उठते। तेव्हा प्रेक्षकांनो, सायली इथे प्रियाला जन्माची अद्दल घडवते। सायली प्रियाचं थोबाड फोडत तिला घरातून हकलून देण्याची धमकी देते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर अखेर इथे प्रियाच्या गुन्ह्यांचा पाढा वाचायची सुरुवात सायली अर्जुनने केलेली जाते। त्यांनी ठरवलेलं असतं की प्रियाचे गुन्हे इतके मोठे आहेत की कोर्ट तिला शिक्षा देणारच आहे। पण इथे आता प्रियाने एका व्यक्तीला पर्सनल होऊन तिने जो काही त्रास दिलाय ना, तर प्रत्येक व्यक्तीने सुद्धा प्रियाला त्या पद्धतीचा त्रास दिला पाहिजे। आणि त्यामुळे इथे आता सायली अर्जुन कशा पद्धतीने प्रियाने इथे गुन्हेगारीला सुरुवात केली, कशा पद्धतीने तिने एका व्यक्तीला त्रास दिला, या सगळ्याचं वाचन तिने सुरू केलेलं असतं आणि ते सुद्धा पुराव्यांसहित। अर्जुन सायली दोघेजण हे सगळं करत असतात। प्रियाने इथे गुन्हेगारीची सुरुवात कधीपासून केली, तिने आपलं नाव कसं बदललं, प्रियाला इथे कुणी आणलं, प्रियाने कुणाला त्रास दिला, मग वंदना जाधव, शांता, मैनावती, सदा लोखंडे हे नक्की कोण आहेत, तर हे तिचे आई वडील आहेत। तेव्हा इथे प्रियाने कशा पद्धतीने सगळ्यांना फसवलं, या सगळ्याचं आता सत्य, तिचं कारस्थान अर्जुन सायलीने घरातल्या लोकांच्या समोर आणल्यानंतर तिने DNA टेस्ट केलेले रिपोर्टसुद्धा आणलेले असतात आणि त्या रिपोर्टनुसार प्रिया प्रतिमाची मुलगी नाही आहे आणि मैना आणि सदा यांची मुलगी आहे हे सिद्ध झालेलं असतं। प्रश्न उरतो की जर मग ही आता प्रिया आमची खरी तन्वी नाही आहे असं म्हणणं आहे तुमचं आणि ते सत्य आहे, नुसतं म्हणणं नाही तर ते सत्यसुद्धा आहे, तर मग आमची खरी मुलगी कोण आहे? कोण आहे आमची खरी मुलगी? तेव्हा इथे खरी सायली हीच खरी तन्वी आहे हे प्रिया आता कुणालाही सांगत नसते आणि तिथे असलेल्यांना कुणाला माहितीसुद्धा नसतं। प्रिया खरी तन्वी नाही आहे हे सगळ्यांना समजतं। तेव्हा नागराज आणि महिपत यांनासुद्धा चैतन्य तिथे घेऊन येतो, कारण अर्जुनने ती स्पेशल परवानगी घेतलेली असते। त्या ठिकाणी आता साक्ष देण्यासाठी महिपत आणि नागराज यांनासुद्धा आणलेलं असतं। ते दोघेजणं म्हणतात की अगदी बरोबर, अरे ही तन्वी नाहीच आहे, हिला आम्ही तन्वी म्हणून फक्त इथे घेऊन आलो होतो स्वतःच्या फायद्यासाठी। तर का केलं हे सगळं? कारण मला प्रॉपर्टी हवी होती, ही सगळी संपत्ती मला हवी होती आणि तू म्हणाला होतास ना की माझ्या मुलीच्याच नावावरती मी सगळी प्रॉपर्टी करणार, सगळीच्या सगळी प्रॉपर्टी मी माझ्या मुलीच्या नावावर करणार। तेव्हाच मी ठरवलं की जर आता मी या प्रियाला तन्वी म्हणून आणलं तर सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावरती होईल आणि मग ही माझ्या नावावरती करेल। पण ही मुलगीच इतकी खेळाडू निघाली की सगळीच्या सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या घशातच घालायला निघाली, फक्त किल्लेदारांचीच नाही तर सुभेदारांची सुद्धा। आधी अर्जुन बरोबर लग्नाचा घाट घातला
अर्जुन आता लग्न तिच्याबरोबर करत नाही आहे हे समजल्यानंतर तिने लगेचच इथे आता अश्विनला फसवलं. अश्विनबरोबर लग्न करून ती आता मोकळी झालेली आहे. आणि त्यामुळे मग हे सत्य मला समजल्यानंतर मी संपूर्ण प्रॉपर्टी ह्या प्रियाच्या नावावर कशी होणार नाही याकडे लक्ष दिलं होतं. कारण का हिच्या नावाने प्रॉपर्टी झाली तरी इतकी कारस्थानी आहे की ती सगळ्यांना घरातून हकलून देऊ शकते. असं घडलं असतं आणि ते घडायला नको होतं. इथे आता सगळी प्रॉपर्टी मला हवी होती, पण ती प्रियाच्या नावावरती करून नाही, ती स्वतःच्या नावावरती करूनच. असं प्रेक्षकांनो इथे आता नागराजने येऊन सांगितलेलं असतं. पण इथे आता नागराजने जरी हे सत्य सांगितलं पण तरीसुद्धा प्रिया म्हणत असते की माफ करा, झालं गेलं सगळं माफ करा, आता मला एक संधी द्या. हिचा काही संबंध नाही, काही नाही. गुन्हेगार वृत्तीची मुलगी सगळ्यांना फसवलं आहे एका पर्सनल लेवलवरती. म्हणजे अस्मिता असू दे, अश्विनचा तर तिने खूप मोठा विश्वासघात केला आहे. त्यानंतर प्रतिमा रविराज काका ज्यांनी तिला आईवडिलांचं भरभरून प्रेम दिलं त्यांची ती झाली नाही, ती या सुभेदारांची काय होणार. त्यानंतर एवढं सगळं करूनसुद्धा ती गप्प नाही बसली. अस्मिता प्रेग्नेंट असताना तिला पाडण्याचा प्रयत्न केला. अर्जुन सायलीला एकमेकांपासून वेगळं करून त्यांनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कल्पना, प्रताप काका, पूर्णाजी, अगदी इथपर्यंत विमललासुद्धा सगळ्यांना तिने त्रास दिला. आश्रमामध्ये असताना मधुभाऊ, त्याचबरोबर कुसुमताई, लहान सहान मुलं, अरुण काका, अरुण काकू, सगळ्यांना तिने त्रासच दिला. एक व्यक्ती जी इथे पृथ्वी तलावरती जन्माला आली तिने फक्त आणि फक्त लोकांना त्रास दिला. म्हणजे काय लेवलची गुन्हेगार वृत्ती असेल प्रियाची. आणि त्यामुळे आता अर्जुन सायलीने सगळ्यांच्या समोर त्यांच्या कारस्थानाचा पाढा वाचलेला असतो. आणि तेव्हा इथे सगळ्यांनी तिच्या विरोधात साक्षसुद्धा दिलेली असते. मग ती असू दे वंदना जाधव, ती असू दे शांताचा खून कोणी केला तर तो प्रियानेच केला हे सुद्धा सायलीने समोर आणलेलं असतं. आणि ती खरी तन्वीसुद्धा नाही आहे, तर ती बबली लोखंडे आहे, सदा महिन्याची मुलगी आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की सायली, अगं हिला माहिती नाही आहे माझी खरी मुलगी कोण आहे. ही माझी मुलगी बनून आली, मी तिच्यावरती विश्वास ठेवला, पण मग माझी खरी तन्वी कुठे आहे. ती जिवंत तर असेल ना, कोण आहे माझी खरी तन्वी. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो रडू नको प्रतिमा आत्या, ते सुद्धा लवकरच कळणार आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ती साक्ष देण्यासाठी येत असतात मधुभाऊ. मधुभाऊ कसे काय येणार, तर ज्या वेळेला सायली अर्जुन मधुभाऊंना भेटायला गेलेले असतात तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ आता तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, कारण मी तुमच्या गुन्हेगारांना एक एक करून शिक्षा दिलेली आहे. अर्जुन सर तुमचे जावई यांनी मला मदतीला घेतली, त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं. त्या महिपतला जेलमध्ये पाठवलं, साक्षीला जेलमध्ये पाठवलं, प्रियाला जेलमध्ये पाठवलं. हां, ते काही कारणाने चालाकीने ते सुटले, पण आता त्या नागराज किल्लेदारालासुद्धा जेलमध्ये पाठवलं आहे. कारण या सगळ्याच्या मुळाशी तोच होता ना मधुभाऊ. त्यामुळे नागराज किल्लेदारसुद्धा जेलमध्ये गेला. साक्षी शिकरे जिवंत आहे ते समजलं आहे, तिलासुद्धा पोलीस लवकरच शोधून काढतील, तिला पण जेलमध्ये पाठवतील. आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणजे जिने तुमच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष दिली की विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे, ती प्रियासुद्धा आता लवकरच म्हणजे उद्याच जेलमध्ये जाणार आहे. काळजी करू नका मधुभाऊ, प्रिया उद्या जेलमध्ये चालली आहे. तुमच्या अपमानाचा बदला घेतलेला आहे मी तिच्याकडून. माझ्या वडिलांना तिने खोट्या केसमध्ये तब्बल 2.5 वर्ष इथे अडकवून ठेवलं होतं ना. तुम्ही निर्दोष असताना तुम्ही जेलमध्ये राहिलात आणि त्यामुळे मला हे मान्य नाही. मी प्रियाला मोठ्यात मोठी शिक्षा कशी होईल ना याकडे लक्ष देणार आहे, तुम्ही काळजी करू नका. प्रियाचे उद्या 3:13 वाजणार आहेत. सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना अनाथ आश्रममधल्या, त्या सगळ्या माझ्याबरोबर आहेत प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी. उद्याचा दिवस खूप चांगला आहे मधुभाऊ. उद्या प्रिया जेलमध्ये जाणार आहे. जिने तुम्हाला विनाकारण अडकवलं ना त्या प्रियाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी नाही स्वस्थ बसणार. तेव्हा मधुभाऊ ते शब्द ऐकतात आणि मधुभाऊ इथे हात बोट हलवायला लागतात, डोळे थोडे थोडे ब्लिंक करायला लागतात. आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की सायली मधुभाऊ थोडे तुझ्या बोलण्याला रिस्पॉन्स करतायत. तेव्हा इथे डॉक्टरांना बोलावलं जातं. डॉक्टर म्हणतात की तुम्ही आता त्यांच्याबरोबर ज्या गप्पा मारला त्या कदाचित त्यांच्या मेंदूपर्यंत, कानापासून मेंदूपर्यंत पोचल्या असतील
आणि म्हणूनच त्यांनी आता तुम्हाला रिस्पॉन्स केलं. जर त्यांनी तुमच्या बोलण्याला असंच रिस्पॉन्स केलं तर ते लवकर बरे होतील, लवकर या सगळ्यातून ते बाहेर पडतील. तेव्हा सायली त्यांना म्हणत असते, मधुभाऊ बोला ना, मधुभाऊ बोला. तुमच्या सर्व गुन्हेगारांना आपण जेलमध्ये पाठवले मधुभाऊ. सगळेजण गेले खडी फोडायला. मग तो महिपत असू दे, नागराज असू दे, त्याचबरोबर प्रिया असू दे किंवा साक्षी, सगळेजण जेलमध्ये जाणार मधुभाऊ. आपलं वात्सल्य आश्रम तर आपल्याला परत मिळालंच आहे, पण तुमच्या गुन्हेगारांना शिक्षासुद्धा मिळाली आहे. मग आता तरी डोळे उघडून बघा ना मधुभाऊ. मधुभाऊ आता डोळे उघडतात आणि म्हणतात की मला घरी घेऊन चला, मला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं. खरी तन्वी कोण आहे ते मला माहिती आहे. तेव्हा इथे मधुभाऊ आता हट्ट करत असतात की मला घरी घेऊन चला. मधुभाऊंना सगळ्यांना तो फोटो दाखवायचा असतो, पण इथे सायलीला अर्जुनला काही कळत नसतं. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की मधुभाऊ तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे का, काहीतरी बोलायचं आहे का. मधुभाऊ थोडीशी मान हलवतात आणि म्हणतात हो, मला काहीतरी दाखवायचं आहे, बोलायचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊ अशा अवस्थेमध्ये सुद्धा अर्जुन सायली बरोबर जायला निघालेले असतात सुभेदारांच्या घरी. आणि तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही रेस्ट करा, तुम्ही उद्या जा. तेव्हा ते म्हणतात नाही, उद्या नाही जाणार आहे मी जाणार आहे तर आत्ताच्या आत्ता, नाहीतर उद्या खुलासा होणार आहे ना, मी उद्याच जाणार. ते म्हणतात असं नाही करता येणार, तुम्ही थोडे दिवस तरी रेस्ट केला पाहिजे, उगाच तुम्ही हट्ट करू नका. आणि त्यामुळे इथे सगळ्या गोष्टी आता समोर आल्यानंतर मधुभाऊंना सुद्धा जायचं असतं खरी तन्वी कोण आहे ते सांगायला. त्याची तयारी करण्यात आलेली असते. जेव्हा अर्जुन सायली दोघेजणं प्रियाच्या कारस्थानाचा पाढा वाचत असतात ना, सुभेदार किल्लेदार यांना तोपर्यंत एक एक गुन्हा ऐकून धक्का बसत असतो. तिने कसं आणि काय काय केलं, किती जणांच्या ती जीवावरती उठली, स्वतःचं कारस्थान लपवण्यासाठी ती किती जणांच्या जीवावरती वगैरे उठली ना, सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आणि आता प्रतिमा आत्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. खरी तन्वी जर ही प्रिया नाही आहे तर माझी खरी तन्वी आहे तरी कुठे, ते सांगण्यासाठी आता मधुभाऊ स्वतः येत आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो चैतन्य आण, मधुभाऊंना घेऊन ये. चैतन्य जेव्हा मधुभाऊंना घेऊन येतो तेव्हा मधुभाऊ त्या ठिकाणी व्हीलचेअरवरती आलेले असतात. सायलीला खूप जास्त आनंद होतो मधुभाऊंना असं बरं झालेलं बघून. आणि तेव्हा इथे मधुभाऊ येतात आणि म्हणत असतात की मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. खरी तन्वी दुसरी तिसरी कुणी नसून सायली आहे असं ते आता म्हणत असतात. प्रतिमा ते विचारते ना, बोला मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे ना खरी तन्वी कोण आहे, तुम्हाला माहिती आहे ना, सांगा कोण आहे माझी खरी तन्वी. एका आईला आपल्या मुलीला भेटण्याची फारच उत्सुकता आहे, बोला ना मधुभाऊ. तेव्हा ते आता हळूहळू म्हणतात खरी तन्वी साऊ आहे. असं म्हणायला जाणार की सायली आहे तेव्हाच तिथे आता प्रिया येते आणि मधुभाऊंचा गळा दाबते. मधुभाऊंचा गळा दाबायला घेतल्यानंतरच इथे आता सायली पुन्हा इथे प्रियाच्या जोरदार थोबाडी देते आणि म्हणते काय केलंस तू, बघितलं इन्स्पेक्टर, ही मुलगी किती क्रूर आहे, तुम्ही बघितलंत ना. मधुभाऊ आता सांगणारच होते की खरी तन्वी कोण आहे, तर ह्या मुलीने त्यांचा गळा दाबला, त्यांचा आवाज पुन्हा एकदा बंद करण्याचा प्रयत्न केला. प्रिया आता त्यांचा पुन्हा गळा दाबलाच ग, पण एक ना एक दिवस ते बोलतीलच ना. जेलमध्ये गेल्यानंतर मधुभाऊने इथे सत्य सांगितलं तर तुला काय कळणार आहे, म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे तुला पण माहिती आहे, पण हे सत्य मधुभाऊने आम्हाला सांगू नये यासाठी तू त्यांचा गळा दाबलास ना. मधुभाऊ आता हॉस्पिटलमधून नुकतेच आणलेले असतात, ते सुद्धा सत्य सांगण्यासाठी. पण प्रियाने अशा रीतीने त्यांचा गळा दाबलेला असतो ना की पोलिसांना तिथल्या तिथे प्रियावरती ॲक्शन घ्यावी लागते. ते म्हणतात हे काय केलंस तू, एका आजारी माणसाला सुद्धा सोडलं नाहीस, त्यांचासुद्धा गळा दाबलास का, आत्ताच्या आत्ता चल. आणि प्रियाच्या हातामध्ये इथे हतकडी टाकून तिला आता घसटून घरी घेऊन जात असतात. इथे आता मधुभाऊंचा गळा दाबल्यामुळे त्यांची मुलगी सायली भयंकर चिडलेली असते, अगदी खूप जास्त चिडलेली असते. आणि ती म्हणत असते की चला आता प्रियाला घेऊन चला. आणि प्रियाच्या ती जोरदार इथे मधुभाऊंच्या समोरच थोबाडी देत त्यांनी म्हणते की याची गरज आहे, कारण तू एका आजारी माणसाला मारण्याचा प्रयत्न केलास, तुझं सत्य, तुझं भांडं फुटू नये, खऱ्या तन्वीचं नाव समोर येऊ नये म्हणून तू हे सगळं केलंस.
त्यामुळे तुझ्या चुकीला माफी कधीच मिळणार नाही आहे. आताच्या आता प्रियाला इथे अरेस्ट करा अशी गोष्ट इथे आता सांगण्यात आलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता प्रियाला मधुभाऊंचा गळा दाबल्यामुळे अजूनच मोठी शिक्षा देण्यात येते. तिला लगेचच इथे आता जेलमध्ये पाठवलं जातं.